साहिल नुकताच बसमधून उतरला होता आणि कोणाच्या तरी आवाजाने तो चमकला. साहेब, मी तुमचं सामान उचलू का? त्याने मागे वळून पाहिले तर त्याच्याच वयाचा एक मुलगा फाटलेले जुने कपडे घालून त्याच्या सामानाकडे बघत होता. साहिलने त्याला टाळत म्हटले, नको, मी माझं सामान स्वतःच उचलेन. हे ऐकून तो मुलगा थोडा निराश झाला आणि म्हणाला, साहेब, काहीतरी द्या, खूप गरजेत आहे, जेवण तरी मिळेल. साहिल त्याला बारकाईने बघत होता. मुलाच्या डोळ्यांत त्याला पाणी दिसले. त्याने जवळून पाहिले तर त्याला समजले की हा तर त्याचा बालपणीचा मित्र राहुल आहे. साहिल म्हणाला, आधी माझ्यासोबत चल. तो त्याला जवळच्या एका ढाब्यावर घेऊन गेला आणि विचारले, काय खाणार? राहुलने नम्रपणे उत्तर दिले, नको साहेब, जर तुम्ही माझ्याकडून सामान उचलून घेतले तरच मी काहीतरी घेईन. साहिल हसला आणि म्हणाला, हो, मला माहीत आहे, तू खूप स्वाभिमानी आहेस. तू कोणाची मदत घेणार नाहीस. सामान नंतर उचल, आधी काहीतरी खा. तू बस, मी आत्ता आलो. राहुल रडत रडत समोरच्या टेबला खुर्चीवर बसला. थोड्याच वेळात साहिल आला आणि त्याच्या समोरच्या खुर्चीवर बसला. साहिलने विचारले, तू या अवस्थेत कसा? म्हणजे मला तुझ्याबद्दल काहीतरी सांग. राहुलने सांगितले, साहेब, माझे वडील याच गावात शेतकरी होते. त्यांनी गावच्या जमीनदाराकडून कर्ज घेऊन पीक लावले. पण सगळं पीक खराब झालं. कर्जाचं व्याज वाढत गेलं आणि जमीनदाराने आमचे शेत, बैल आणि घर ताब्यात घेतलं. वडील हे सहन करू शकले नाहीत आणि त्यांनी फाशी लावली. मी तेव्हा लहान होतो. काही दिवसांनी आई पण गेली. शाळेत जाणं तर दूरच, गावातही काही काम मिळालं नाही. भुकेने मरू लागलो. तेव्हापासून जे काम मिळेल ते करतो. दुपारी बस आल्यावर एखादा प्रवासी सामान उचलून घेतो तेव्हा जेवणाची सोय होते. तो हे सगळं सांगत असतानाच जेवण आले. जेवण पाहून राहुल म्हणाला, साहेब, हे तर खूप महाग असेल. माझी मजुरी फक्त 10 रुपये आहे. हे सगळं मी कसं फेडू शकेन? साहिल हसला आणि म्हणाला, मी आता आलोय, परतही जाणार आहे. तेव्हा माझं सामान उचलून घे, मी तुला मजुरी देईन. साहिल जाणून बुजून आपली ओळख लपवत होता. त्याला माहीत होतं की जर त्याने असं केलं तर राहुल त्याची मदत घेणार नाही. राहुल खूप भुकेला होता, त्यामुळे तो भराभर जेवण करू लागला. इथे साहिल काही क्षणांसाठी जुन्या दिवसांत हरवला. त्यावेळी दोघेही एकाच शाळेत शिकायचे, एकत्र खेळायचे. राहुल अभ्यासात खूप हुशार होता. त्याच्यात आणि साहिलमध्ये नेहमी फर्स्ट येण्याची चढाओढ असायची. साहिलचे वडील त्याच शाळेत शिक्षक होते. वडिलांची बदली झाली तेव्हा साहिल गाव सोडून शहरात गेला आणि आता तो कॉलेजमध्ये शिकत होता. सुट्ट्यांमध्ये तो जुन्या मित्रांना भेटायला गावात आला होता. आपला मित्र त्याला या अवस्थेत मिळेल याची साहिलला अजिबात कल्पना नव्हती. साहिल आपल्या विचारांत गढलेला असतानाच राहुल म्हणाला, साहेब, माझं जेवण झालं, चला, मी तुमचं सामान उचलतो. साहिलने उत्तर दिले, आत्ताच जायचं आहे, थांब. मला तुझ्याबद्दल आणखी काहीतरी सांग. आता कुठे राहतो आणि पुढे काय करणार? राहुलने उत्तर दिले, साहेब, माझ्याबद्दल जाणून काय करणार? माझ्यासारखे लोक असेच रस्त्यावर मजुरी करत राहतात आणि एक दिवस तसेच मरून जातात. एक वेळ होती जेव्हा आमच्याकडेही सगळं काही होतं. हे जे समोर तुम्ही शाळा बघत आहात, मी तिथे शिकायचो. साहिल म्हणाला, आता शिकायचं मन नाही करत? राहुल म्हणाला, साहेब, आईवडिलांची सावली काय असते हे त्यांच्या गेल्यानंतर कळतं. माझ्या वडिलांना मला सरकारी अधिकारी बनवायचं होतं. साहिल त्याच्या गोष्टी लक्ष देऊन ऐकत होता. राहुलला एका क्षणासाठीही वाटले नाही की हा त्याचा बालपणीचा मित्र आहे. कारण साहिलचे रूप, त्याचे बोलणे, त्याचे कपडे वजा सगळं काही बदललं होतं. राहुलने विचारले, साहेब, तुम्ही इथे कोणाच्या घरी आले आहात? साहिलने आपली ओळख लपवत म्हटले, बस, असंच गाव बघायला आलो होतो. इथे राहायला कुठलं हॉटेल मिळेल का? हो साहेब, बसस्टँडच्या मागेच एक हॉटेल आहे. तुमच्या शहरासारखं नसलं तरी ठीकठाक आहे. चला, मी तुम्हाला तिथेच घेऊन जातो, राहुल म्हणाला. साहिलने हो मध्ये मान हलवली तेव्हा राहुल सामान घेऊन पुढे पुढे आणि साहिल त्याच्या मागे मागे चालू लागला. थोड्याच वेळात ते हॉटेलमध्ये पोहोचले. साहिलने एक खोली घेतली. राहुल त्याला म्हणाला, साहेब, मी निघतो. तुम्हाला जेव्हा जायचं असेल तेव्हा सांगा. मी तुमचं सामान घ्यायला येईन. साहिल म्हणाला, अरे थांब, ही खोली मी दोघांसाठी घेतली आहे. तू माझ्यासोबत इथे राहणार. राहुल म्हणाला, नको साहेब, कुठे मी आणि कुठे तुम्ही. तसंही मी तर कुठेही झोपतो. माझा बिछाना एका झाडावर ठेवलेला असतो आणि तिथे झाडाखालील चौथऱ्यावर मी झोपतो. मला जाऊ द्या साहेब. साहिल म्हणाला, मला तुझ्याशी खूप गप्पा मारायच्या आहेत.
जोपर्यंत मी इथे आहे तू माझ्यासोबत राहणार. मी इथे कोणाला ओळखत नाही. तू मला पूर्ण गाव फिरव. मग राहुल म्हणाला ठीक आहे. मग साहिल राहुलला घेऊन एका कापडाच्या दुकानात गेला. त्याला नवीन कपडे नवीन बूट घेतले. मग त्याला हॉटेलवर घेऊन आला. त्याने राहुलच्या गरजेचं प्रत्येक सामान विकत घेतलं आणि त्याला म्हणाला, तू अंघोळ करून हे नवीन कपडे घाल, मी आत्ता येतो. राहुलला काही समजत नव्हते. तो अंघोळ करून नवीन कपडे घालून स्वतःला आरशात पाहतच होता तेव्हा साहिल आला. राहुल आपल्या कपड्यांकडे बघून रडत होता. साहिल म्हणाला, काय झालं? कपडे चांगले नाहीयेत? राहुल म्हणाला, नाही साहेब, आईची आठवण झाली. ती स्वतःच्या हाताने शिवून कपडे घालायची. उद्या मी तुम्हाला माझं घर दाखवतो जे जमीनदाराने हडपलं. साहिल त्याच्यासोबत बसून बोलू लागला, किती कर्ज होतं तुझं? राहुलने सांगितले, साहेब, सगळं मिळून 500 रुपये होतं. आता तर 80-90 हजार झालं असेल. खूप वेळ इकडे तिकडेच्या गप्पा मारल्यानंतर दोघे झोपले. सकाळी साहिल राहुलला घेऊन गाव फिरायला गेला. तिथे राहुलने आपले घर दाखवले जे बंद होते. मग त्याला त्या झाडाखाली घेऊन गेला जिथे तो झोपायचा आणि म्हणाला, साहेब, हे झाडच माझे आई वडील आहेत. मी इथेच झोपतो. मग साहिल म्हणाला, राहुल, मी तुझ्याशी खोटं बोललो होतो. मी गाव फिरायला नाही, फक्त तुला भेटायला आलो होतो. हे ऐकून राहुल चमकला. साहिलने सांगितले, मी तुझा बालपणीचा मित्र साहिल आहे. हे ऐकून राहुल बारकाईने साहिलच्या चेहऱ्याकडे पाहू लागला. त्याला आता त्याच्यात आपला मित्र दिसू लागला. त्याच्या डोळ्यांतून टपटप अश्रू वाहत होते आणि तो एकटक साहिलकडे पाहत होता. त्याच्या आतला भावनांचा बांध फुटला होता. इतक्या वर्षांचे दुःख त्याच्या डोळ्यांतून वाहत होते. आज त्याला कोणीतरी आपलं भेटायला आलं होतं. या गोष्टीवर त्याचा अजूनही विश्वास बसत नव्हता. साहिलने त्याला शांत केले. मग त्याला आपल्या घरी घेऊन गेला आणि आपल्या काकांकडून काही रुपये उसने घेतले. मग काही शेतकऱ्यांची जमवाजमव केली आणि जमीनदाराच्या घरी पोचला. जमीनदाराला विचारले, याच्या वडिलांवर किती कर्ज आहे? जमीनदाराने गर्वाने म्हटले, कोण फेडणार? याच्याकडे तर कवडी पण नाही. नाहीतर याचा बाप फाशीवर लटकला नसता. सगळं मिळून 1 लाख आहे. साहिलने बॅगेतून 1 लाख रुपये काढले आणि जमीनदारासमोर ठेवले आणि म्हटले, याचे शेत, घर आणि बैल मला आत्ताच्या आत्ता परत पाहिजे. हे पाहून जमीनदार घाबरला. पण एवढ्या लोकांसमोर तो काय करू शकत होता? त्याने घराची चावी आणि कागदपत्रे परत केली. बैल त्याच्या घरी पाठवून दिले. साहिलने राहुलला शेती करण्यासाठी पैसेही दिले. राहुल त्याच्या पायांवर पडून रडू लागला. साहिलने त्याला उठवले आणि म्हटले, मित्रा, आता तुला पुढे जाऊन काहीतरी करून दाखवायचं आहे. पुढच्या वेळी जेव्हा मी गावात येईन तेव्हा माझा मित्र मला सुखी आणि समाधानी दिसला पाहिजे. असे म्हणून साहिलने राहुलला मिठी मारली. दुसऱ्या दिवशी साहिल शहरात परत गेला. या घटनेनंतर 6 महिन्यांनी एक दिवस साहिल दरवाजाची घंटी ऐकून दरवाजा उघडायला गेला तर त्याने पाहिले समोर राहुल उभा होता. 6 महिन्यांत तो पूर्णपणे बदलला होता. साहिलने त्याला मिठी मारली. आत आल्यावर त्याने साहिलच्या आईवडिलांच्या पायांना स्पर्श केला. साहिल म्हणाला, अचानक इथे कसा? सगळं ठीक आहे ना? त्या जमीनदाराने त्रास तर नाही दिला? राहुल म्हणाला, नाही यार, सगळं ठीक आहे. माझं पीकही चांगलं झालं आणि त्या कमाईतून तुझं कर्ज फेडायला आलो आहे. हे 20,000 रुपये आहेत, बाकीचे हळूहळू फेडतो. साहिल म्हणाला, तू माझा भाऊ आहेस. मी तुला कोणतंही कर्ज दिलं नव्हतं. तू हे कसं काय विचारलंस? मी हे पैसे नाही घेऊ शकत. पण राहुल हट्ट करू लागला. तेव्हा साहिलचे वडील म्हणाले, बाळा, ठेव हे पैसे. ही त्याची खुद्दारी आहे. जी शिकवण मी दिली होती तो तिचं पालन करत आहे. साहिल पैसे ठेवतो. मग राहुल लाजत लाजत त्याला आपल्या लग्नाची पत्रिका देतो. साहिल म्हणतो, अरे हे काय, तू लग्न करतो आहेस? मग काही दिवसांनी साहिल आपल्या कुटुंबासोबत राहुलच्या लग्नात पोहोचला. त्यांना पाहून राहुल खूप आनंदी झाला. त्यांना बघून संपूर्ण गाव त्या दोघांच्या दोस्तीची मिसाल देऊ लागले. व्हिडिओतील कथा आवडल्यास कृपया लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.